हॅलो, ट्रान्सफॉर्मेशनची व्हिडिओ आपण जे बनवत आहोत आणि हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनामधलं हे काय आपल्याला नवीन नाही आहे. आपण प्रत्येक वेळेला विचार करतोच आणि तसं वागत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण संकल्प करतो 1 जानेवारीपासून, गुढीपाडव्यापासून, सोमवारपासून, गुरुवारपासून मी देखील आपण खूप संकल्प केलेले आहेत आणि संकल्प पूर्ण झाले नाहीत कारण की आपण त्याच्यावरती कायमस्वरूपी विचार केला नाही किंवा आपण टिकलो नाही. तर आपल्याला ह्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन प्रवासामध्ये एक गोष्टीचा विचार करायचा आहे आणि ते म्हणजे फक्त रोज आपल्याला 1% इम्प्रूव्हमेंट करायची आहे. आज आपण अशा 5 गोष्टी बघणार आहोत की ज्याची सुरुवात केल्यानंतर आपल्याला 1-2 दिवसात नव्हे पण काही महिन्यांमध्ये, काही आठवड्यांमध्ये चांगला फरक पडणार आहे आणि तो पडू शकतो. काय काय आहे थोडक्यात आपण बघूया. सुरुवात छोटी असली किंवा तुम्हाला वाटत असलं की याने काय होणार आहे, पण अशाच सुरुवातीने भरपूर काही गोष्टी घडत असतात. एक छोटीशी सवय कशा प्रकारे आपलं जीवन बदलू शकते आणि आपल्याला काय काय करावं लागेल हे आता आपण पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे की रोज 10 मिनिटं चालण्याची सवय ठेवा. अनेक जण म्हणतात की मी जिम करेल किंवा मी रोज सकाळी धावायला जाईल किंवा चालायला जाईल, पण कोणीही करत नाही. हे अगदी निर्विवाद आहे. अनेक लोक म्हणजे की जे फक्त संकल्प करतात ते करत नाही आणि जे करतात ते कधी संकल्प करत नाही कारण की त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं. कुठल्याही माणसाने कधीही सुरुवातीला चालण्यासाठी डायरेक्ट 1 तास तो चालला नाही, तर त्याने सुरुवात 5 मिनिटं 10 मिनिटापासून केलेली आहे. तर दररोज 10 मिनिटाची सवय आपल्याला खूप काय देऊन जाईल. 10च मिनिटं करा, 11व्या मिनिटं देखील करू नका, पण 10 मिनिटानंतर पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हार्मोन्समध्ये आपल्याला खूप चांगला बदल दिसणार आहे. दुसरी सवय, दररोजची फक्त 5 पानं तुम्ही पुस्तकं वाचा. या जगामध्ये पुस्तकासारखा चांगला मित्र नाही, पुस्तकासारखं चांगलं ज्ञान नाही, पुस्तकासारखं चांगला आपल्याला कोणी गायडन्स करणार नाही. हे आपल्याला माहिती असून देखील आपण वाचन करत नाही. अनेकांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा असं म्हणतात की नाही, मी रिटायरमेंटनंतर वाचन करेल, मला वेळच नसतो, मला जमतच नाही, माझा खूप बिझी शेड्यूल आहे, हेक्टिक शेड्यूल आहे. तर वाचन फक्त वर्तमानपत्र नव्हे तर खूप चांगली पुस्तकं आहेत त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. जगातले सगळे जे मोठे मोठे लोक आहेत यांना वाचनाची आवड आहे. यासाठी आपल्याला एक सवय करायची, रोज फक्त 5च पानं वाचायची आहेत. 5 पानं वाचणं याचा अर्थ आपण वर्षभरामध्ये साधारणपणे 1800 ते 1900 पानं वाचतो आणि 1800-1900 पानं म्हणजे साधारण जर विचार केला तर ते 10 ते 12 पुस्तकं वाचण्यासारखं आहे आणि 10 ते 12 पुस्तकं एका वर्षामध्ये वाचल्यानंतर माणसाची खूप चांगल्या प्रकारे उन्नती होते आणि होतेच. यासाठी वाचन महत्त्वाचं आहे आणि वाचनाची आवड लागण्यासाठी तुम्हाला आता असं पण नाही की कोणतं तुम्हाला जाऊन पुस्तक खरेदी करायचं आहे, तर ई बुक आहे, कितीतरी विनामूल्य पुस्तकं आपल्या मोबाईलवरती आहे. दररोजची फक्त 5 पानं आणि आपलं मन बुद्धी जे आहे याच्यामध्ये पूर्ण बदलाव, आपल्या शरीरामध्ये पूर्ण बदलाव हे तुम्ही अनुभवू शकाल. तिसरी गोष्ट, रोज फक्त 5 मिनिटं ध्यान करा. ध्यान याचा अर्थ की शांत बसणं फक्त नव्हे, तर ध्यानाचा अर्थ असा होतो की मी माझ्या स्वतःसाठी काय काय प्लॅनिंग करू शकतो, मी माझ्या स्वतःला कसं उन्नत करू शकतो. दिवसभर आपण गडबड गोंधळमध्ये असतो, आपण झोपेमुळे देखील आपला मेंदू जो आहे तो सुरूच असतो, पण आपण कधीही मेडिटेशनसाठी म्हणजे ध्यानासाठी वेळ काढत नाही. तर दररोजचं 5 मिनिटं ध्यान आपल्या मेंदूला पूर्णपणे आपलं जे ब्रेन रिप्रोग्रॅमिंग आहे ते करतं, आपलं ब्रेन रिवायरिंग करतं आणि त्याचबरोबर जर ध्यानामध्ये आपण हळूहळू वेळ वाढवत नेला तर आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी खूप चांगल्या प्रकारे होते आणि नवीन नवीन गोष्टी आपल्या बाबतीत घडू शकतात, चांगल्या सवयी आपल्याला लागू शकतात. यासाठी 5 मिनिटाचं ध्यान आपल्याला करायचं आहे. आपण ध्यानाविषयी आपल्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओमध्ये अजून काही सिरीजमध्ये अजून काही व्हिडिओ बघणार आहोत. तर ध्यानाबद्दल आत्ता सुरुवात करताना 5च मिनिटं करा, पण त्या 5 मिनिटातून तुम्हाला भरपूर काही मिळणार आहे. चौथी गोष्ट की उद्याच्या कामाचं नियोजन करा. जेव्हा आपण उद्याच्या कामाचं नियोजन करतो त्यावेळेला आपला मेंदू या माहिती असतं की उद्या काय काय कामं करायची आहेत आणि त्यानंतर मग ती कामं वेळेमध्ये पूर्ण होतात. उद्याचं उद्या बघू, जमलं तर करेल असं करू नका. कारण की बघा की एक उदाहरण तुम्हाला देतो की जर समजा तुम्हाला उद्या गावाला जायचं आहे आणि सकाळची ट्रेन आहे, तर तुम्हाला आपोआप जाग येते, तुम्हाला झोप देखील येणार नाही त्या दिवशी. का? कारण की प्रोग्राम फिक्स झालेला आहे, आपल्याला जायचं आहे
हा उत्साह पण आहे आणि त्याचबरोबर जबाबदारी देखील आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींची जबाबदारी जर आपण स्वीकारली तर आपल्याला उद्याचं प्लॅनिंग करणं सोपं नुसतं जात नाही, तर ते पूर्ण होण्याची शक्यता दाट असते. यामुळे उद्या काय करायचं आहे, आज रात्री विचार करा आणि ते 4-5 पॉईंट्स लिहून काढा. बघा, ही सवय खूप चांगलं आपल्याला देऊन जाणारी आहे. कारण की आज जो व्हिडिओ बनवतो आहे हे माझ्या कालच्या प्लॅनमध्ये होतं आणि म्हणून मी आज व्हिडिओ बनवू शकतो आहे. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट की दररोज एक चांगली सवय लावण्याचा किंवा ती सवय वाढवण्याचा तुम्ही विचार करा. उदाहरणार्थ की मी दररोज 10 मिनिटासाठी का होईना मोबाईल बाजूला ठेवेल. आपण मगाशी पाहिलं की दररोज मी 5 पानं वाचेल. दररोज मी उद्या तक्रार करणार नाही. काही व्यक्तींना खूप तक्रारीची सवय असते. लहान लहान गोष्टींनी तक्रार ते लोक करतात आणि तोच त्यांचा स्वभाव होऊन जातो. त्यामुळे मी तक्रार करणार नाही हे स्वतःला तुम्ही समजावून सांगा. त्याच्या माध्यमातून देखील आपली उन्नती खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. या सगळ्या सवयी जरी आपल्याला लहान दिसणाऱ्या असल्या किंवा या गोष्टी आपण जेव्हा कन्सिस्टंट करतो, जेव्हा वारंवार करतो, त्यावेळेनंतरच आपल्याला त्याच्यामधलं जी काही प्रगती आहे ती दिसत असते. झाड एका दिवसामध्ये वाढत नाही. बी रोवल्यानंतर झाडाच्या वाढण्याला काही दिवस जावे लागतात. त्याप्रमाणे कोणतीही सवय स्वीकारल्यानंतर, सुरू केल्यानंतर एका दिवसामध्ये होत नाही. त्याला काही दिवस जावे लागतात. यासाठी या सवयी महत्त्वाच्या आहे. आपलं लाईफ ट्रान्सफॉर्मेशनच्या बाबतीमध्ये हे जर आपण प्रयत्न सुरू केले आणि हळूहळू आपण प्रयत्न सुरू केले, लक्षात घ्या, रोज 1% इम्प्रूव्हमेंट म्हणजे वर्षाच्या शेवटी 365% आपण इम्प्रूव्ह होत असतो. रोज एक गोष्ट आपण जर केली तर वर्षाच्या शेवटी 365 गोष्टी आपल्याला नवीन मिळालेल्या असतात. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काही जीवनामध्ये करण्यासारखं आहे. ते देखील आपण बघणार आहोत आणि आपण आपल्या पूर्ण जीवनाचं ट्रान्सफॉर्मेशन, पूर्ण बदल आपण करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की सांगा. तुमच्या स्टेटसवर ठेवा, तुमच्या मित्रपरिवाराला नक्की व्हिडिओ पाठवा, तुमच्या ग्रुप्सवर पाठवा, जेणेकरून आपल्याबरोबर इतरांनाही त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी खूप चांगलं सहकार्य मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा. काही प्रश्न असतील तर पाठवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.